ठीक आहे. असिंग टास्क, त्याचा जो फर्स्ट पॅरामीटर आहे, जेनेरिक टाइप आहे परम्स. दिस इज द पॅरामीटर ऑफ युअर डुईंग background method. ठीक आहे. And these parameters we will be getting from our main activity dot java file through execute method. ठीक आहे. हे जे काही आता आपण पॅरामीटर्स पास करू, हे पॅरामीटर्स कुठून येणार आहेत? तुमच्या मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल मधून येणार आहेत, जिथं आपण असिंग टास्कची एक्झिक्यूट मेथड कॉल करतो. ठीक आहे. दॅट एक्झिक्यूट मेथड इज गोइंग टू पास द पॅरामीटर्स. ओके. सो परम्स, दिस इज द पॅरामीटर ऑफ युअर डू इन बॅकग्राउंड मेथड. ठीक आहे. देन डू इन बॅकग्राउंड इज गोइंग टू हॅव सम रिटर्न टाइप. ठीक आहे. ह्या डू इन बॅकग्राऊंडला काहीतरी रिटर्न टाइप असेल. मग याचा रिटर्न टाइप म्हणजे काय असतो? कीप इन माइंड, डू इन बॅकग्राउंड मेथड इज गोइंग टू रिटर्न द रिझल्ट. ओके. सो इथं हा जो काही तुम्ही थर्ड जेनेरिक टाइप सप्लाय कराल, नाव दॅट शुड बी अ रिटर्न टाइप ऑफ युअर डू इन बॅकग्राउंड. ठीक आहे. रिझल्ट हा डू इन बॅकग्राऊंडचा काय असेल? रिटर्न टाइप असेल. अँड नाव वेअर दिस रिझल्ट इज गोइंग टू बी रिटर्न, this result is going to be returned within your on post execute method. म्हणजे डू इन बॅकग्राउंड मेथड जे काही रिटर्न करेल ते कुठं गेट होईल? ऑन पोस्ट एक्झिक्यूट मध्ये गेट होईल. अँड नाव दॅट रिझल्ट यू कॅन शो ऑन युअर मेन थ्रेड टू द युजर. ठीक आहे. मग हा जो काही रिझल्ट असेल तर आपण कोणाला शो करणार आहे? वी आर गोइंग टू शो दिस रिझल्ट ऑन युअर मेन थ्रेड टू द एंड युजर. ठीक आहे. And now on progress update. ठीक आहे. Now what is this on progress update method is, now suppose we want to show some kind of progress. म्हणजे आता आपण बॅकग्राऊंडला वर्क करतोय. ठीक आहे. तर आपण बॅकग्राऊंडला वर्क करताना काय नेमकं वर्क चाललंय, हाऊ मच टाइम अगेन इट विल रिक्वायर्स, हाऊ मच डेटा इज डन. ठीक आहे. डाउनलोडिंग किती झालंय, सपोज हे तुम्हाला प्रोग्रेस युजरला शो करायचंय. Okay. Now that progress we can show with the help of your on progress update method. ठीक आहे. आता ऑन प्रोग्रेस अपडेटचा जो काही पॅरामीटर प्रोग्रेस म्हणून दाखवलेला आहे ना, दिस इज ऍक्च्युली द सेकंड जेनेरिक टाइप ऑफ युअर असिंग टास्क. ठीक आहे. मग असिंग टास्कचा जो सेकंड पॅरामीटर असतो, ठीक आहे, दॅट इज युअर प्रोग्रेस टाइप. म्हणजे काय? आपला प्रोग्रेस आपण कुठल्या फॉर्मॅट मध्ये शो करणार आहे. whether you want to show it through your string value, whether you want to show it through your integer value, whether you want to show it through something else, or whether you don't want to show any value but just you want to do some work. म्हणजे आता सपोज काय म्हणतो आपण की मला आता सपोज काही प्रोग्रेस व्हॅल्यू मध्ये नाही दाखवायचा, बट आय वॉन्ट इट्स इफेक्ट. लाईक फॉर एक्झाम्पल मी एखादा टेक्स्ट व्ह्यूला एखादा टेक्स्ट सेट करणार आहे ऑन प्रोग्रेस. ठीक आहे. जसं जसं प्रोग्रेस होईल तसा तसा माझ्या त्या टेक्स्ट व्ह्यूचे टेक्स्ट चेंज होत जाईल. I can do these things. Okay. So here this second generic type progress, now it is the parameter of your on progress update method. ठीक आहे. या असिंग टास्क मध्ये ना मेन गोष्ट हीच आहे. जर तुम्हाला ते जेनेरिक टाइप कधी काय सप्लाय करायचं हे जर कळालं ना, then you can use your async task in easily. Okay. Just keep in mind what are the values and what these means. ठीक आहे. सो ऑन प्रोग्रेस अपडेटचा पॅरामीटर काय आहे? प्रोग्रेस. आणि हा प्रोग्रेस व्हॅल्यू कुठून येणार आहे? तर आपल्या असिंग टास्क क्लासच्या सेकंड पॅरामीटर मधून येणार आहे. क्लिअर? नाव सी, वी वॉन्ट टू शो अ टाइम टू टाइम प्रोग्रेस. आता लक्षात घ्या, आपल्याला प्रोग्रेस जो काही असेल तो टाइम टू टाइम शो करावा लागतो, राईट? सो फॉर दॅट पर्पज कीप इन माइंड, within your do in background method you are going to call publish progress method. Okay, which method you are going to call? Publish progress. So लक्षात घ्या, do in background मध्ये आपण काहीतरी वर्क करतोय and then we are calling a publish progress. Publish progress ला तुम्ही जो काही पॅरामीटर सेट कराल, now that will call your on progress update method. म्हणजे काय? डू इन बॅकग्राऊंड मध्ये मी पब्लिश प्रोग्रेस केलं की मग कुठली मेथड कॉल होईल? ऑन प्रोग्रेस अपडेट. ओके. नाव दिस इज गोइंग टू टेक अ पॅरामीटर फ्रॉम युअर पब्लिश प्रोग्रेस मेथड. ठीक आहे.
मग आता याचा प्रोग्रेस शो करून झाला. अगेन इट इज गोइंग टू रिटर्न टू युअर डू इन बॅकग्राऊंड. परत बॅकग्राऊंड वर्क अजून फिनिश नसेल झालं, अगेन यू कॅन कॉल पब्लिश प्रोग्रेस. After publish progress, again it is going to call your on progress update method. Okay. Now this is going to be continuously until and unless your background work is finished. And now once the background work is finished, it is going to return the result. Okay. And now after returning a result, it will call your on post execute. ठीक आहे. लक्षात आलं काय? 4 मेथड्स काय आहे? ऑन प्री एक्झिक्यूट, असिंग टास्क बॅकग्राऊंड वर्क स्टार्ट करण्याच्या अगोदर कॉल होते. डू इन बॅकग्राऊंड when it starts executing for its background work. Then if you have called a publish progress method inside your do in background, then it is going to call on progress update. On progress update show करून झाला, then again it is going to return to your do in background. This is going to be happen publish progress, on progress update, up to when? Up to your background work is not finished. And now once your background work is finished, it is going to return you the result. Now where this result is going to be get? The result is going to be get inside your on post execute. आणि मग ऑन पोस्ट एक्झिक्यूटला रिझल्ट गेट झाला की नाव यू पीपल आर गोइंग टू डिस्प्ले समथिंग टू द युजर दॅट युअर दिस अँड दिस वर्क इज फिनिश नाव. ठीक आहे. म्हणजे आपण जे बॅकग्राऊंडला वर्क दिलं होतं ते आता फिनिश झालेलं आहे असं आपण युजरला इंडिकेट करतो. क्लिअर? सो दॅट थिंग वी आर गोइंग टू शो थ्रू युअर ऑन पोस्ट एक्झिक्यूट मेथड. ओके. Understood this theoretical work? Okay. Now let us come to our Saturday's program. ठीक आहे. आता आपला सॅटर्डेचा प्रोग्राम बघा एकदा. Now what we have done inside this Saturday's program is, okay, आता ऑलरेडी मी कोड टाइप केलेला होता, तो पहिल्यांदा मी एक्सप्लेन करते आणि मग एक्झिक्यूट करून दाखवते. ठीक आहे. सो हियर what we have done is we have taken within your activity underscore main.xml one edit text, one button and one text view. ठीक है. Edit text, button, text view. Now what we are going to do, the user is going to enter some name inside your edit text. Okay. And now when you are going to click your button with the caption start async task, ठीक है, just user काय करेल, तुमच्या start async task बटनला क्लिक करेल. Then we people are going to call your async task. Okay. Then we are going to select that particular thread for the 2 seconds, for example. Okay. And after 2 seconds, what I want to show, I want to set the text that the user has entered inside the edit text to the text view. म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंडला वर्क काय दाखवायचंय की मी एक थ्रेड घेतलेला आहे. ओके. अँड दॅट थ्रेड इज वेटिंग फॉर द 2 seconds. After 2 seconds, your text is going to be set to the text view. Okay. And then I want to display a toast message like completed background work, for example. Okay. So this is what our activity underscore main dot xml. Okay. हे होता आपला activity underscore main dot xml. Now this is the first example where we people are taking the generic types as void. म्हणजे आपण एकही पॅरामीटर म्हणजे डायरेक्टली पास नाही करत आहे. एव्हरीथिंग इज void there. Okay. Now if suppose your async task is having the generic types as void, void, then how is your do in background method? How will be your on pre execute? How will be your on post execute? Okay. And then how to start your async task. This is the main thing. Okay. Now for that purpose, see here, we have taken your main activity.java file. Okay. Then here we have taken an edit text, right? So declare the object of edit text, declare the object of button, declare the object of text view. Okay.
एडिट टेक्स्ट ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, बटन्स ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, टेक्स्ट व्ह्यूचा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला. After this, inside your on create view method, initialize all these objects. So et is equal to edit text, then find view by id r dot id dot edit text 1. Okay, then but click button. ठीक है, r dot id dot button 1, and then tv is equal to text view, and then find view by id r dot id dot text view 1. Okay, after this, now we are going to handle your buttons on click event. So आपण काय करतोय, button click dot set on click listener, then this is an anonymous inner style. And now what we are going to do, whatever async task we have created, just we are going to call its execute method. Okay, so async demo de is equal to new async demo. ठीक आहे, मी हे पॅरलली तुम्हाला इकडेच दाखवते, so that it will be understood easier. Okay, just a minute. Yes, this is a simple task example itself. फक्त मी थोडेसे चेंजेस केलेले, I will remove that changes and then we will start. Okay, just a minute. I will just delete this whole class async demo. Fine. ठीक आहे, हे इथपर्यंत आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. What we have done, एक मिनिट हा, मी यातनं एक हा टाइम वाला एक आत्ताचा जर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल एक्झॅक्टली, सो आय विल जस्ट रिमूव्ह दिस सेकंड एडिट टेक्स्ट राईट नाउ. ठीक आहे, मी हा सेकंड एडिट टेक्स्ट थोडासा डिलीट करते. फाइन, and now I will come to my this main activity.java file. Okay, I will keep the command for this edit text time. Okay, मी तात्पुरते यांना टाइमला कमेंट देते. ठीक आहे, so see here we have taken edit text button text view. ठीक है, and then what we have done, we have just initialized your edit text, we have initialized your button, we have initialized your text view. Okay, and then just what we are doing here, we are going to set the on click listener on my button. So anonymous style ने आपण त्याला declare केलं, and now suppose I am going to declare the async task class. ठीक आहे, पहिल्यांदा आपण डिक्लेअर करू, मग इकडे येऊ ऑन क्लिकला. So now let us provide your async task class. आता बघा, मला इथं युजरला ऍज अ पॅरामीटर म्हणून वगैरे काहीच नाही पास करायचं. आय डोंट वॉन्ट टू पास एनिथिंग दॅट. ओके, सो इफ यू डोंट वॉन्ट टू पास एनिथिंग, how we can do this thing? So now just create a class. Let it be suppose private class async demo. Okay, extends async task. Okay, and now here you are going to supply your params, progress and result. Now keep in mind this params, progress and result, these should be class names. Okay, so it should be capital wide. Okay, then suppose I don't want to show a progress, and again I'm going to supply capital wide, and then result again I don't want to return, म्हणजे मला युजरला फक्त तोच मेसेज डिस्प्ले करायचा, बाकी काही व्हॅल्यू वगैरे मला मेन थ्रेडला नाही रिटर्न करायची. ओके, सो लेट आय एम गोइंग टू सप्लाय ऑल द 3 generic types as void, void, void. Okay, now just provide your opening brace and closing bracket. Okay, this is for your class async demo. ठीक आहे, आता हा async demo आपण डिफाइन केला. बघा, परम्स काय आहे, void, प्रोग्रेस पण काय आहे, void, आणि रिझल्ट पण काय आहे, void. मग आता हे काय म्हणेल की तुम्हाला मेथड इम्प्लिमेंट करा. Now by default it will provide you do in background method. ठीक आहे, आता do in background method मध्ये काय असणार आहे, एक असणार आहे त्याचा पॅरामीटर आणि दुसरा असणार आहे त्याचा रिटर्न टाइप. आता लक्षात घ्या, डू इन बॅकग्राऊंडचा पॅरामीटर म्हणजे असतो हा तुमचा फर्स्ट जेनेरिक टाइप. इथे व्हाईड आहे तर डू इन बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिक व्हाईड आहे. त्यानंतर डू इन बॅकग्राऊंडचा जो काही रिटर्न टाइप असेल तो असेल माझा थर्ड जेनेरिक टाइप, तो पण काय आहे, व्हाईड. So now see here, when you say add unimplemented methods, so what we are getting here, इथे काय भेटतंय,
माझा डू इन बॅकग्राऊंडचा पॅरामीटर काय आला ऑटोमॅटिकली बघा, व्हाईट. आणि डू इन बॅकग्राऊंडचा रिटर्न टाईप सुद्धा काय आला, व्हाईट. वाय दिस इज व्हाईट व्हाईट, लक्षात आलंय? जर समजा मी इथं असिंग टास्कचा परम स्ट्रिंग दिला तर डू इन बॅकग्राऊंडचा पॅरामीटर स्ट्रिंग येईल. जर मी थर्ड पॅरामीटर स्ट्रिंग दिला तर माझा डू इन बॅकग्राऊंडचा रिटर्न टाईप सुद्धा स्ट्रिंग येईल. ओके, so how your do in background will be formed, that totally depends on the generic type that you are supplying. Okay, ठीक आहे. Now here see, आता मेन आपल्याला काय करायचं होतं या एक्झाम्पल मध्ये, वी आर एंटरिंग सम नेम इनसाइड युअर एडिट टेक्स्ट. मग युजर आता जो काही एडिट टेक्स्ट मध्ये टेक्स्ट सेट करतोय तो टेक्स्ट मला माझ्या टेक्स्ट व्ह्यू ला सेट करायचा. ओके, सो सपोज हियर I will now override my on pre-execute method. Okay, and within this on pre-execute method, just what I want to do is I want to retry the text of edit text. So just do here what name. This is my string variable name, and then just do what here et dot get text dot to string. ठीक है, पण ही स्ट्रिंग मला आत्ताच नाही असाइन करायची. नाउ व्हाट आय वांट टू डू इज आय वांट टू डू इन बॅकग्राऊंड दॅट इज नथिंग बट वेटिंग फॉर 2 seconds. मला तर डू इन बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडला मला काय करायचंय, तर मला माझ्या डेडिकेटेड थ्रेडला 2 seconds साठी वेटिंग स्टेट मध्ये ठेवायचंय. सो यू नो दॅट फॉर वेटिंग वी आर युझिंग युअर थ्रेड डॉट स्लिप मेथड, राईट? सो जस्ट प्रोव्हाइड युअर थ्रेड डॉट स्लिप, अँड नाउ यू नो दॅट थ्रेड जे काही मेथड्स असतात त्यासाठी आपल्याला ट्राय कॅच ब्लॉक प्रोव्हाइड करावा लागतो. ओके, सो लेट अस प्रोव्हाइड युअर ट्राय. ओके, and now here what I am going to supply inside try, I am going to supply thread dot slip. Okay, आणि thread dot slip मला काय 2 seconds साठी, आणि तुम्हाला माहिती स्लिप मेथड हे नंबर ऑफ मिली सेकंड्स घेते. सो 2000 milliseconds is nothing but 2 seconds. Okay, so just this thing I want to display here. Now just do what catch exception E. ओके, ठीक आहे. देन बघा आता डू इन बॅकग्राऊंडचा रिटर्न टाईप वाईड आहे, म्हणजे आपल्याला काहीच नाही रिटर्न करायचं. सो लास्ट तुमचं स्टेटमेंट काय असलं पाहिजे, रिटर्न नल. दिस इज व्हॉट माय डू इन बॅकग्राऊंड मेथड. नाउ व्हॉट आय वॉन्ट टू डू, आता मला माझ्या मेन थ्रेडला रिझल्ट रिटर्न करायचं, बरोबर आहे. मग मला मेन थ्रेड वरती आता काय इफेक्ट झाला दिसला पाहिजे, की 2 seconds झाल्यानंतर टेक्स्ट व्ह्यू ला टेक्स्ट सेट व्हायला पाहिजे, राईट? सो आपला टेक्स्ट व्ह्यूचा ऑब्जेक्ट काय आहे, इट्स युअर टीव्ही. एक मिनिट, आपण टेक्स्ट व्ह्यूचा इथे ऑब्जेक्ट काय डिक्लेअर केला, आय विल जस्ट सी. यस, इट इज टीव्ही. ओके, सो जस्ट डू व्हॉट टीव्ही डॉट सेट टेक्स्ट. बट हे कोणामध्ये असायला पाहिजे, रिटर्न रिझल्ट कोण करतं, ऑन पोस्ट एक्झिक्यूट करतो. सो हियर ओव्हरराइड युअर ऑन पोस्ट एक्झिक्यूट मेथड. ठीक आहे, आणि लक्षात घ्या ऑन पोस्ट एक्झिक्यूटचा पॅरामीटर ऑटोमॅटिकली काय आला, व्हाईड आला. हा व्हाईड कशामुळे आला, कारण माझा डू इन बॅकग्राऊंडचा रिटर्न टाईप व्हाईड आहे. ठीक आहे, या गोष्टी जर तुम्हाला एकदम क्लिअरली कळलंय ना, तर तुम्हाला इझिली कळेल की कुठली मेथड कशी इम्प्लिमेंट करायची. Okay, fine. So now here inside on post execute, now what I want to do, I want to set the text to the my text view. Okay, set text, and that is nothing but name. Okay, and after setting name, now I want to display a toast message there. Okay, so toast dot make text. Okay, get application context करा किंवा main activity dot this करा, काही करा चालतं. main activity dot this. ठीक आहे, then text here I'm going to display like completed background work. ठीक है, and now I want to show this toast message for a long duration. So toast dot length underscore long, and finally I'm going to call show method. ठीक है, लक्षात आलं आपण आता असिंग टास्क क्लास कसा डिफाइन केला. ठीक आहे, डू इन बॅकग्राऊंड, ऑन प्री एक्झिक्यूट आणि ऑन पोस्ट एक्झिक्यूट सध्या आपण फक्त सप्लाय केले.
मला प्रोग्रेस वगैरे आत्ताच नाही दाखवायचा. ठीक आहे. सो वी हॅव डन दिस थिंग. नाव आता हा असिंग टास्क मी जो काही क्रिएट केलाय, हा असिंग टास्क वर्क कधी स्टार्ट व्हायला पाहिजे? whenever I'm going to click the button on my activity underscore main.xml. ठीक आहे. माझं जो काही बटन असेल त्या बटन क्लिकला हा असिंग टास्क एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. दॅट पर्पज नाउ व्हॉट यू नीड टू डू, create an object of async demo. Okay, let it be ad is equal to new async demo. Fine. And then call the execute method of your async task. ठीक आहे. आणि आता बघा, मला काहीच पॅरामीटर पास करायचं नाहीये बिकॉज एव्हरीथिंग इज व्हाईट देअर, राईट. मला फर्स्ट हा जो काही जेनरिक टाईप आहे, मला याला कुठलाच पॅरामीटर द्यायचा नाहीये. सो डायरेक्टली आय कॅन कॉल ओनली एडी डॉट एक्झिक्यूट. ठीक आहे. मी असिंग टास्क डायरेक्टली फक्त कुठली मेथड कॉल करेन? एक्झिक्यूट. जर समजा मला एखादा पॅरामीटर पास करायचा असता आणि मी इथे जर स्ट्रिंग सेट केलं असतं, तर इथे मला एक्झिक्यूट मेथडला एक व्हॅल्यू पास करावी लागली असती. ओके. नाव सी इट्स एक्झिक्युशन. आता बघा हा कसा एक्झिक्यूट होईल. ओके, जस्ट अ मिनिट. Where it is? Yes. Okay. So right click, run as Android application. Just a minute, it is launching. Okay. Wait, we'll see. Okay, so this is my simple async task. Now see how it will execute. Okay, so here we are having a edit text, right? So edit text मध्ये आता आपण काहीतरी नाव इनपुट करतोय. फॉर एक्झाम्पल इट्स साक्षी. ठीक आहे. and then I'm going to click on this start async task. आता 2 सेकंड साठी वेट होईल आणि मग टॅक्स व्ह्यूला टॅक्स सेट झाला बघा. आणि मग काय आलं? टोस्ट मेसेज कम्प्लिटेड बॅकग्राऊंड वर्क. ठीक आहे. हे एक्झाम्पल कळालं? येस मॅम. ओके. सो मेन गोष्ट लक्षात ठेवा, त्याचे 3 जेनरिक टाइप्स आणि त्या जेनरिक टाइप्स नुसार तुमच्या मेथड्स इम्प्लिमेंट होणार आहेत. ओके. आता मी याच एक्झाम्पल मध्ये चेंज करून परत तुम्हाला दुसरा शो करते. ठीक आहे. आता सपोज इथे आपण एडिट टेक्स्ट घेतलाय. ठीक आहे. याच्या खाली मी आणखीन एक एडिट टेक्स्ट घेते अँड दॅट आय एम टेकिंग अ टाइम. म्हणजे त्या युजरकडनं आपण टाइम घेतोय की त्यांनी किती वेळापुरतं वेट करायला पाहिजे. ओके. अँड देन आय वॉन्ट टू शो युअर वेटिंग प्रोग्रेस. आता सपोज मला त्या वेटिंगचा प्रोग्रेस दाखवायचा की यस 1 सेकंड इज इलॅप्स, 2 सेकंड्स इज इलॅप्स, 3 seconds is elapsed, 4 seconds is elapsed. Okay, and then my output is coming. जर मला आता सपोज हे करायचं असेल, okay, so for that purpose firstly I will do what? Now I add edit text here. ठीक आहे. इथे आणखीन एक एडिट टेक्स्ट मी ऍड करते फॉर टेकिंग अ टाइम. म्हणजे आता इथे आपण 2 सेकंड्स हे आपण डिफाईन केलं, राईट. आता आपण सपोज युजरवरती सोडतोय की फॉर हाऊ मच टाइम आय शुड वेट. ठीक आहे. आणि त्या वेटिंगचा प्रोग्रेस आपल्याला शो करायचंय. सो नाव सी हाऊ टू डू दिस थिंग. फॉर दॅट पर्पज प्लीज टेक वन एडिट टेक्स्ट कॉम्पोनंट हिअर. ठीक आहे. इथे आणखीन एक एडिट टेक्स्ट घ्या. हा जो तुमचा एडिट टेक्स्ट 1 आहे मी यालाच कॉपी पेस्ट करते अँड हिअर आय विल पेस्ट इट. ओके. So let your edit text ID is edit text 2. Okay. Then I will supply here margin. कारण लक्षात घ्या हे फ्रेम लेआउट आहे, राईट. सो सपोज your margin is 40 dp from the top. Okay. And here my input type will be number. म्हणजे मी युजर कडनं नंबर ऑफ सेकंड्स इनपुट घेणार आहे, राईट. सो दिस इज माय नंबर.
आणि आता इथलं रिक्वेस्ट फोकस काढून टाका. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट रिक्वेस्ट फोकस? रिक्वेस्ट फोकस तुम्ही ज्या कंट्रोलच्या आतमध्ये द्याल याचा अर्थ काय की त्याला इनपुट फोकस डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जातं. ठीक आहे. आता 2 एडिट टेक्स्ट असतील तर एकालाच इनपुट फोकस लागणार ना, दोघांना कसं इनपुट फोकस येईल? ओके, सो दिस इज नाउ व्हॉट माय सेकंड एडिट टेक्स्ट. बघा ग्राफिकल लेआउट मध्ये प्रॉपरली प्लेस झालाय का? येस. दिस इज माय फर्स्ट फॉर टेकिंग इनपुट फॉर पर्सन नेम. दिस इज सेकंड फॉर टेकिंग इनपुट फॉर टाइप. ठीक आहे. आणि बाकीचं सपोज स्टार्ट असिंग टास्क आपण तसंच ठेवतो. नाव कम टू युअर मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल. नाव हिअर define your second edit text. So edit text time. ठीक है. Then initialize your this time edit text. Time is equal to edit text. Find viva id r dot id dot edit. ठीक है. आणि आता मला काय करायचंय बघा, what I want to do is this time. आता हा जो काही मी टाइम घेतलेला आहे, ठीक आहे, that time now I want to pass to my async task. म्हणजे बॅकग्राऊंड थ्रेडनी किती वेळ वेट करायचं ही व्हॅल्यू कुठून येणार आहे? मेन थ्रेड करून येणार आहे, बरोबर आहे. सो हिअर नाव आय वॉन्ट टू पास अ टाइम. ओके, व्हॉट आय वॉन्ट टू पास? आय वॉन्ट टू पास दिस टाइम व्हॅल्यू टू माय doing background method. So for that purpose, see here what we are going to do. For that purpose, now do what? Firstly, I will delete this inside code. Okay, and now here private class async demo exchange. Okay, now I want to take a parameter, and this parameter now I want to take it as a string value. त्यानंतर लक्षात घ्या, मी आता जेवढा वेळ वेट केलाय, ठीक आहे, सपोज याचा मला रिझल्ट काहीतरी तुमच्या मेन थ्रेडला रिटर्न करायचं की युजर हॅज द थ्रेड हॅज स्लॅप्ट फॉर दिस मच नंबर ऑफ सेकंड्स. ठीक आहे. समजा तुम्हाला डुईंग बॅकग्राऊंड मेथड मधून जर काही रिटर्न करायचं असेल तर तो असेल तुमचा थर्ड जेनेरिक टाईप. ठीक आहे. डुईंग बॅकग्राऊंड मेथड जर काही रिटर्न करायचं असेल तर तो असेल माझा थर्ड जेनेरिक टाईप. तर सपोज इथं मी व्हॅल्यू स्ट्रिंगच रिटर्न करणार आहे. ओके, सो फर्स्ट पॅरामीटर स्ट्रिंग, then third parameter is string again. And now what I want to do is now I want to show the progress. ठीक आहे. आता सपोज मला काय इंडिकेट करायचंय? I want to show the progress to the user. ठीक आहे. मला युजरला प्रोग्रेस शो करायचंय की लाईक वर्क किती कम्प्लीट झालंय, काय झालंय. सो फॉर दॅट पर्पज सपोज अगेन आय एम गोइंग टू सप्लाय अ स्ट्रिंग मेथड. सपोज प्रोग्रेस सुद्धा गेट करताना मला कुठली व्हॅल्यू हवी आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू हवी आहे. सो स्ट्रिंग म्हणजे काय? फर्स्ट पॅरामीटर जो की मला एक्झिक्यूट मेथड कडनं भेटणार आहे. डुईन बॅकग्राऊंड मेथडला जर काही रिटर्न करायचं असेल तर तो असेल माझं थर्ड पॅरामीटर. आणि प्रोग्रेस मला कुठल्या फॉर्मॅटमध्ये शो करायचा तो असेल माझं सेकंड पॅरामीटर. क्लिअर? ओके. And now when you say add unimplemented methods, so now it will get C. आता बघा माझी डुईंग बॅकग्राऊंड कशी तयार झाली. रिटर्न टाईप आला स्ट्रिंग. हा रिटर्न टाईप स्ट्रिंग कोणामुळे आला? या थर्ड पॅरामीटर मुळे आला. त्यानंतर याचा जो काही पॅरामीटर आहे डुईंग बॅकग्राऊंडचा हा स्ट्रिंग कशामुळे आला? माझ्या फर्स्ट जेनेरिक टाईप मुळे आला. क्लिअर? And now keep in mind this string is actually you can supply an array of string values. म्हणजे असं काही नाहीये की मी एक्झिक्यूट मेथड मधनं एकच व्हॅल्यू पास करू शकते का? I can pass more than one values also. Okay, this is actually a string array, not a single string value. ठीक आहे. ही सिंगल स्ट्रिंग व्हॅल्यू नाहीये, इट इज अ स्ट्रिंग अरे. सो म्हणजेच काय, इथून मी असं पास करू शकते 1, 2, 3. 1 ARG 0 at 0. सेकंड व्हॅल्यू 2 म्हणजे ARG 0 at 1. थर्ड व्हॅल्यू 3 म्हणजे ARG 0 at 3. इफ आय वॉन्ट टू सप्लाय मोर दॅन 1 व्हॅल्यूज. ठीक आहे. पण आता सध्या आपण एकच व्हॅल्यू प्रोव्हाइड करूयात. लेट इट बी. लक्षात आलं डुईंग बॅकग्राऊंड मेथड अशी का क्रिएट झाली ते? दिस इज बिकॉज ऑफ युअर दीज जेनेरिक टाइप्स. ठीक आहे. नाव हिअर सपोज व्हॉट आय वॉन्ट टू शो इज आय वॉन्ट टू शो अ प्रोग्रेस ऑल्सो. ठीक आहे. सो प्रोग्रेस शो करण्यासाठी सपोज मला प्रोग्रेस डायलॉग वापरायचा आहे. दॅट प्रोग्रेस डायलॉग नाव आय एम गोइंग टू
initiate inside my on pre-execute. Okay, so now implement your on pre-execute method. Okay, so on pre-execute. Okay, and now here I just want to declare a progress dialog. Okay, progress dialog PD. Then progress value काहीतरी indicate करण्यासाठी suppose I am using one value like string MSG. ठीक आहे, आपण काहीतरी व्हॅल्यू रिटर्न म्हणजे प्रोग्रेस थ्रू दाखवणारे. सो सपोज त्याच्यासाठी आपण घेतलं स्ट्रिंग MSG. फाईन. नाव इनसाइड युअर ऑन प्री एक्झिक्यूट डू व्हॉट? Initialize your progress dialog. So new progress dialog. Okay, and context is suppose, just a minute. Okay, न्यू प्रोग्रेस डायलॉग. ओके, आणि आता कॉन्टेक्स्ट आपल्याला सप्लाय करायचं. सो कॉन्टेक्स्ट इज मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस. ठीक आहे, लक्षात घ्या हा प्रोग्रेस आपल्याला जो काही शो करायचा तो मेन थ्रेड वरती शो करायचा असतो. सो युअर कॉन्टेक्स्ट मस्ट बी ऑफ युअर मेन थ्रेड. ओके, म्हणून तो आपण काय देतो, मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस. आफ्टर initializing your progress dialog, now suppose you want to set some title for your progress dialog. So you can use your set title method. For example, याला तुम्ही टायटल देताय showing background progress. ठीक आहे, सपोज दिस इज युअर टायटल. त्यानंतर ना सपोज फर्स्ट टाइम तुमचा प्रोग्रेस स्टार्ट होताना तुम्हाला काहीतरी मेसेज सेट करायचंय प्रोग्रेस डायलॉगला की लाईक व्हॉट इज गोइंग ऑन. ओके, सो सपोज इथे तुम्ही मेसेज सेट करू शकता. सो हियर सपोज आय एम गोइंग टू सप्लाय मेसेज इज इक्वल टू सपोज 0. म्हणजे आता तुम्हाला टाइम दाखवायचा ना. सो स्टार्टिंगला माझा 0 सेकंड आहे हे तुम्हाला इंडिकेट करायचं. ओके, सो नाव यू कॅन राईट लाईक दिस सेट MSG. ओके, आणि आता हे 0 असं देता येतं का हो आपल्याला? मी आपलं सरळ दिलं 0 म्हणून असं चालतं का? नाही चालत ना. डबल कोट मध्ये हवी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. राईट, सो स्ट्रिंग MSG इज इक्वल टू विदिन डबल कोट 0. ठीक आहे, प्रोग्रेस डायलॉगला मेसेज सेट केला, टायटल सेट केला. नाव यू नीड टू मेक इट विजिबल. सो कॉल युअर PD डॉट शो मेथड. हे कोणावरती करणार आपण? ऑन प्री एक्झिक्यूट. म्हणजे काय, असिंग टास्क स्टार्ट होण्याच्या अगोदर मेन थ्रेड वरती प्रोग्रेस डायलॉग शो डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, नाव हियर व्हॉट आय वॉन्ट टू डू इज नाव आय वॉन्ट टू गेट अ टाइम. ओके, फ्रॉम माय मेन थ्रेड. आता मला मेन थ्रेड कडनं टाइम घ्यायचंय. सो हा टाइम जो काही आहे तो आपण या एक्झिक्यूट मेथडला सप्लाय करायला पाहिजे. राईट, सो हियर फर्स्टली रिट्राइव्ह दॅट टाइम व्हॅल्यू. सो त्याच्यासाठी सपोज मी वरती एक स्ट्रिंग टी नावाचा व्हेरिएबल डिफाईन केलंय. ओके, सो फर्स्टली रिट्राइव्ह युअर टी व्हॅल्यू. ओके, so how to retrieve t is equal to, now it's your second edit text, right? So time dot get text dot to string. ठीक आहे, आणि आता जो काही टाइम आपण रिट्राइव्ह केलेला तो आपण कोणाला पास करणार? एक्झिक्यूटला पास करणार. Now here you are passing a single value. Now that single value you can access within your doing background method. Okay, by arg0 at 0. इट्स अ स्ट्रिंग अरे. एकच व्हॅल्यू पास केलात म्हणजे ती तुमच्या 0th इंडेक्स पोझिशनला जाणार. राईट, सो नाव हियर व्हॉट वी कॅन डू. आता आपण सांगू शकतो युजरला की काय, अप टू the number of milliseconds, the number of seconds that has been supplied by your user go thread slipping. ठीक आहे, थ्रेडला तुम्हाला तेवढ्या वेळेला स्लिप करायचंय. बट तुम्हाला प्रत्येक 1 सेकंड झाला की युजरला प्रोग्रेस दाखवायचा. आफ्टर each second you want to show progress to the user. Okay, so for that purpose now what you can do, for int j is equal to 1, j less than or equal to. आता आपल्याला व्हॅल्यू कुठे आहे? वी आर हॅव्हिंग व्हॅल्यू ऍट arg0 at 0. म्हणजे हा टाइम मला कुठून आला? युजर कडनं आला ना.
So J less than or equal to ARG0 at 0. But हे काय चाललंय, ही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे आणि आपण जे इंट डिफाईन करतोय, सो स्ट्रिंग इंटिजरला कम्पेअर होईल का? नो. So for that purpose, suppose here now I will take an integer variable I, and I is equal to, I will do this thing, okay? Integer dot parse int of here arg0 at 0. Fine. And now supply here j less than or equal to I. Okay? J less than or equal to I. And now do j plus plus. ठीक आहे? आणि मग आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक सेकंड नंतर आपल्याला प्रोग्रेस शो करायचे. ओके, सो फॉर दॅट पर्पज फर्स्टली provide your try catch block because we want to now slip our thread for 1 second, right? So thread dot slip, what, how much it is? 1000 millisecond. Okay? After this, now I'm going to call catch exception key. Okay? आणि आपल्याला काय करायचं बघा, आता फॉर लूप मध्येच प्रत्येक 1 सेकंड इलॅप्स झाला की नाव आय वॉन्ट टू कॉल पब्लिश प्रोग्रेस मेथड. राईट, मला माझा प्रोग्रेस पब्लिश करायचं. सो हा माझा प्रोग्रेस म्हणजे काय असणार आहे, नाव लेट इट इज माय जे व्हॅल्यू. राईट, सो नाव यू कॅन सप्लाय जे. पण आता बघा, आपण असिंग टास्कचा सेकंड पॅरामीटर काय दिलाय, स्ट्रिंग दिलाय. म्हणजे माझा ऑन प्रोग्रेस अपडेट मेथडचा पॅरामीटर काय असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. सो हियर आय नीड टू सप्लाय अ स्ट्रिंग व्हॅल्यू टू माय पब्लिश प्रोग्रेस. राईट, आता जे इंटिजर आहे त्याला स्ट्रिंगला कन्वर्ट करा. ओ सॉरी, एक मिनिट. येस, पब्लिश प्रोग्रेसला आपल्याला आता इथे काय सप्लाय करावं लागेल, स्ट्रिंग व्हॅल्यू. ठीक आहे. पब्लिश प्रोग्रेस झाल्यानंतर ना आपल्याला आता ऑन प्रोग्रेस अपडेट मेथड कॉल ओव्हरराइड करावी लागेल. ओके, सो नाव ओव्हरराइड युअर ऑन प्रोग्रेस अपडेट. ठीक आहे. पब्लिश प्रोग्रेस जे म्हणजे आता मी ही प्रोग्रेस व्हॅल्यू 1 2 3 4 जे काही असेल हे मी कोणाला पास करते, ऑन प्रोग्रेस अपडेटला. मग ऑन प्रोग्रेस अपडेट मेथड कॉल झाली की नाव व्हॉट आय वॉन्ट टू डू, now I want to set this progress to my progress dialog, right? So now just call what, pb dot set message, sorry, progress dialog चा ऑब्जेक्ट काय आहे, pd आहे. Just a minute. So here call pb dot set message. Okay, and now the message is coming from where, the message is coming from your values. Okay, again it is a string array. So now you can access the value at 0th position. Okay, so pb dot set message values at 0. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता काय होईल बघा, युजर जेवढा काही टाइम देईल त्या टाइम साठी काय होईल, तुमचा तेवढ्या वेळा पुरता तुमचा फॉर लूप एक्झिक्यूट होईल फॉर दॅट नंबर ऑफ सेकंड. मग फर्स्ट सेकंडला थ्रेड 1 सेकंड साठी स्लिप होईल, पब्लिश प्रोग्रेसला 1 ही व्हॅल्यू पास होईल. ही पास झालेली व्हॅल्यू माझ्या प्रोग्रेस डायलॉगला सेट होईल. अगेन इट इज कमिंग बॅक टू माय डू इन बॅकग्राऊंड. परत फॉर लूप मध्ये आलेलं आहे. सेकंड, अगेन इट विल कॉल पब्लिश प्रोग्रेस. नाव इट विल टेक अ करंट जे व्हॅल्यू. ठीक आहे, लक्षात येत आहे. नाव फायनली see my doing background method is going to return a string value, right? And now this string must be returned through your doing background. मग आता इथे आपल्याला सपोज काय मेसेज डिस्प्ले करायचे, thread slept for, ठीक आहे, and then here I want to pass the value I. ठीक आहे, for I seconds. ठीक आहे, हे यांनी रिटर्न केलं. मग आता डुईंग बॅकग्राऊंडने जे काही रिटर्न केलंय ते कोणाला गेट होईल, ऑन पोस्ट एक्झिक्यूटला गेट होईल. अँड वन्स यू गेट दिस थिंग टू युअर ऑन पोस्ट एक्झिक्यूट, नाव यू आर जस्ट गोइंग टू डिस्प्ले अ टोस्ट मेसेज. राईट, आता आपल्याला काय करायचंय, एक तर टेक्स्ट व्ह्यूला माझ्या पर्सन नेम जे काही एंटर केलेलं असेल ते सेट करायचे. सो हिअर फर्स्ट यू कॅन डू tv dot set text.
Okay, and now here you're going to pass your name value. आणि मग आता सपोज मला व्हॅल्यू म्हणजे युजरला शो करायचे की थ्रेड किती वेळापुरता स्लेप्ट झाला. ओके, सो हियर यू कॅन डू मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस. ओके, then your second text is nothing but a string that is written by your doing background म्हणजेच result. And now we are going to pass your duration. So my duration is toast dot length underscore long. Okay, and then I'm going to call show method. ठीक आहे, हे लक्षात आलंय. what we have done, ज्यावेळेस आपल्याला असेंग टाईपचे जेनेरिक टाईप स्ट्रिंग 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 असतील, याचा अर्थ काय, डोइन बॅकग्राऊंडचा पॅरामीटर स्ट्रिंग असेल. ओके, आणि हा पॅरामीटर कुठून येईल, एक्झिक्यूट मेथड कडून येईल. ओके, त्यानंतर ना थर्ड जेनेरिक टाईप जो मी स्ट्रिंग दिला तर माझा रिटर्न टाईप डुईंग बॅकग्राऊंडचा स्ट्रिंग असेल. डुईंग बॅकग्राऊंड जे काही रिटर्न करेल ते कोणाकडे गेट होईल, ऑन पोस्ट एक्झिक्यूटला गेट होईल. क्लिअर. ओके, अँड नाव कीप इन माइंड जो काही आपला प्रोग्रेस डायलॉग स्टार्टेड होता त्याला आपल्याला स्टॉप करावं लागेल. वी नीड टू डिसमिस इट, राईट. फॉर दॅट पर्पज हियर नाव you can call the dismiss method of your progress dialog. ठीक है, now see its execution. आता बघा हे कसं एक्झिक्यूट होईल. ओके, firstly I will come back here. Now simple async task run as Android application. Just a minute. Yes. ओके, आता बघा इथे आपण काहीतरी नाव सप्लाय करू. सो लेट इट बी सपोज इट्स हियर सारथी. ठीक आहे, आणि सपोज आता इथे आपण नंबर ऑफ सेकंड्स किती देतो, 4. And now when I'm going to click this start async task, now see what is happening. बघा माझा प्रोग्रेस डायलॉग शो होतोय, व्हॅल्यू चेंज होते 1 2 3 4. 4 संपलं की माझा थ्रेड हे झाला आणि काय झालं, तोच मेसेज डिस्प्ले झाला. पण टेक्स्ट कुठं सेट झाला, टेक्स्ट नाही ना सेट झाला, राईट. That means we have missed something. Okay, just wait. Just a minute, I will see here. Okay. Yes, of course. On मी या टेक्स्टला गेटच केलेलं नाही ना आणखीन. नेम इज इक्वल टू et डॉट गेट टेक्स्ट हे स्टेटमेंट मी विसरले inside this on pre execute. Okay, so just a minute. For that purpose, retrieve here name is equal to et dot get text dot to string. Okay, just okay. आणि हा डिसमिस मेसेज आपण टेक्स्ट सेट केल्यानंतर टाकूया. ठीक आहे, सो नाउ सी. सी हे असिंग टास्क आपल्याला परत एसक्यूलाइट डेटाबेस बघितल्यानंतर ना तिथे सुद्धा वापरावं लागेल. ओके, यू नीड टू यूज दॅट बिकॉज यू आर हॅव्हिंग अ प्रॅक्टिकल ऑन दॅट. ओके, की एसक्यूलाइट डेटाबेस मध्ये असिंग टास्क कशी वापरायची. सो अगेन ॲट दॅट टाइम वी विल सीइंग सम अनदर एक्झाम्पल देअर. ओके, सो जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे, आता मी सप्लाय करते व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल अन्वी and I'm supplying the value as 5. Okay, start asyncला क्लिक केलं, प्रोग्रेस डायलॉग स्टार्ट झाला. 1 2 3 4. ओके, 5.
नेम सेट झाला अँड देन आय एम गेटिंग अ टोस्ट मेसेज. अंडरस्टूड नाव? Yes, ma'am. ओके, आता व्यवस्थित कळालं की असेंट टास्क काय आहे, कसं वापरायचं आणि त्याच्या जेनेरिक टाइप्स म्हणजे काय आणि त्या मेथड्स कशा असणार. ओके, फाईन. सो सी, just we are having only 8 minutes. So within 8 minutes, we are not able to start the new point. Okay, because here now next point is about sensors. Okay, Android sensors काय असतात, how to use your sensors. Okay, that will be the next point. So fine, we'll stop here. I will share this data on your Telegram. Okay, कारण क्लासरूम वरनं तुम्हाला डाउनलोड होत नाहीये ना आणखीन पण. So I will share the data on Telegram. Okay, so you can pick from them. Fine. So today we'll stop here. If you are having any query, you can ask right now. कोणाला काही क्वेरी आहे का याच्याशी रिलेटेड आणखी? Is there any query to anyone? आहे का क्वेरी कोणाला काही? No, ma'am. ओके फाईन. सो वी विल स्टॉप हिअर. ओके, आणि प्लीज मी आज जे काही तुम्हाला एक्झाम्पल शिकवलं ते असिंटासची थेरी आणि ते एक्झाम्पल परत एकदा रिवाइज करा तुम्ही स्वतः. तेव्हा कुठे ते तुम्हाला परफेक्टली लक्षात राहील. ओके फाईन, यू कॅन लेफ्ट नाव. ठीक आहे, आता तुम्ही लेफ्ट करू शकता.